मित्रांनो, काल आमचे मित्र व आमचे पाहुणे संदीप बाबासाहेब चौधरी यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. एकदम व्यक्तिमत्व चांगलं, स्वभाव एक नंबरचा आणि जनावरांची डॉक्टर होती. खास करून आपले म्हणजे इतके मेडिकल जे आपल्या शेळ्या आहेत, समजा शेळ्यांसाठी काही जर शेळी बिमार पडली, त्यांना नुसतं कॉल जर केला तर मेडिकलहून आणायची गरज असली तर ते, नाहीतर मग आपलं जे घरगुती काही जर विलाज असेल तर ते सांगायचे. इतका निर्मळ स्वभाव. पण काय आयुष्य माणसाचं खूप कमी वयात, माझ्यापेक्षा पण छोटी आहे होती ती, पण व्यसनाच्या अधीन म्हणा काहीतरी समजा, बिमार पडून त्यांचं काल निधन झालं. भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना. खरंच एक सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामधून एक सांगायचं आहे मला, की माणूस गेल्याच्या नंतर आपल्याला वेळ भेटतो त्या माणसाविषयी बोलण्यासाठी. पण ज्यावेळेस तो व्यक्ती असतो, कोणी असो, त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीला बोलण्यासाठी वेळ भेटत नाही, किंवा आपण वेळ काढून त्या माणसाला बोलू शकत नाही. भले ते माणूस गेल्याच्या नंतर आपण स्टेटस ठेवणार, भावपूर्ण श्रद्धांजली, पण ज्यावेळेस तो व्यक्ती असतो त्यावेळेस आपण त्याच्या भावनासुद्धा विचारून घेत नाही. किंवा असे बरेच काय असतं की माणूस गेल्याच्या नंतर आपण त्याची भावपूर्ण श्रद्धांजली फोटो टाकतो वगैरे वगैरे, किंवा चार शब्द आपण म्हणतो चांगला माणूस होता, पण ज्यावेळेस त्याच्यावर काही अडचणी येतात, तो संकटात असतो, त्यावेळेस आपल्यासारखे त्याला विचारत नाही की तुझ्या मागे काही अडचण आहे का, तू कुठल्या अडचणीमध्ये आहे का, तुला काही पैशाची गरज आहे का, असं बरंच. आता यांचं जाऊ दे, समजा डॉक्टरांचं हे बिमार होते म्हणून हे गेले समजा, पण बऱ्याच काही गोष्टी अशा असतात की आपण त्या व्यक्तीपर्यंत जाऊन विचारत नाही किंवा तुला कुठली अडचण आहे का, पैशाची अडचण आहे का, कुठलं समजा कशामुळे एवढं टेम्परेचरमध्ये म्हणजे डिप्रेशनमध्ये आहे, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. पण त्यावेळेस आपल्याला वेळ भेटत नाही. खरं सांगायचं म्हणजे डॉक्टर साहेब इतके चांगल्या प्रेमळ स्वभावाचे होते, आणि ते आपल्या फार्मवर हमेशा यायचे शेळ्यांचा विलाज करण्यासाठी. मी फोन करायचो त्याला, तर विलाज सहसा ते आपल्याकडून म्हणजे जर दवाखान्याचं जर असेल समजा मेडिकली, तर ते कॉल करून सांगायचे हे मेडिकल घेऊन या, मला काही यायची आवश्यकता नाही. असा पैशाचा लोभ नव्हता त्या माणसाला, पण काळ आल्याच्या नंतर कोणाला चुकत नाही असं म्हणतात. तर मित्रांनो, जोपर्यंत आहे तोपर्यंत एखाद्यावर जर अडचण आली तर त्याला सहकार्य करण्याचं सामर्थ्य. सहकार्य तुम्ही पैशाचं नका करू, निदानचं त्याला दोन शब्द तुम्ही चांगले बोलले तर तेवढंच त्या माणसाला चांगलं वाटतं. माणूस गेल्याच्या नंतर काही करतो माणूस, आपण स्टेटस ठेवतो, चांगला माणूस चांगला होता असं तसं म्हणतो, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या भावना विचारायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर मित्रांनो, खरंच डॉक्टरांचा स्वभाव चांगला होता. त्यांना परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून. धन्यवाद.